सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। श्री क्षेत्र कोंडलिंगेश्वर देवस्थान शिवपुरी येथे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान। हदगाव बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त समिधा श्री कोंडलिंगेश्वर देवस्थानचे मठाधिपती विरागी दास महाराजांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित पत्रकार संजय राहुलवार, देवबा डोरले, नंदकुमार सोनमनकर, भगवान शेळके, नंदकुमार तोटेवाड, शिवाजी सूर्यवंशी, सचिन तांदळे, अरविंद हुंडेकर, लक्ष्मीकांत कोठुळे, प्रशांत खंदारे, शिवाजी कुणे, बालाजी गायकवाड, लक्ष्मण वाघमारे व तामसा परिसरातील सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होती। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी कुणे, हदगाव। श्री क्षेत्र शिवपुरी या ठिकाणी आज पत्रकार दिनानिमित्त जमलेल्या पत्रकार बांधवांचे स्वागत करतो। 6 तारीख जी आहे जानेवारीची, ही पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण करतो। हिंदी पत्रकारिता दिन 30 मेचा आहे। बाळशास्त्रींनी 6 तारखेला दर्पण नियतकालिक सुरू केलं होतं। त्या नियतकालिकाचं प्रथम दिन म्हणून 6 तारीख आपण साजरा करतो। त्यांची जयंती 20 फेब्रुवारीची आहे। सरकारी GR नुसार 20 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आणि 6 तारीख हे या नियतकालिकाचं समजा सुरुवात दिवस। त्यामुळे 6 जानेवारी हा दर्पण दिन एक प्रकारे समाजाला आरसा दाखवायचं काम दर्पणातून त्यांनी केलं होतं। अगोदरचे काही जे समाज सुधारक होते, राजाराम मोहन राय आदी लोक, या लोकांनी सामाजिक चळवळी उभ्या केल्या होत्या, समाजामध्ये ते कार्य करत होते। मात्र समाजाची जी बाजू आहे ती मांडण्यासाठी एखादं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध नव्हतं। आणि मग बाळशास्त्रींनी प्रथम तो विचार केला। मुळात बाळशास्त्री एक अभ्यासू व्यक्तिमत्व, विद्वान व्यक्ती, आयुष्य खूप लाभलं। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने खरोखरच आज शिवपुरी या गावी तीर्थक्षेत्र कोंडलिंगेश्वर ह्या ठिकाणी आज काय बोलवते मला कळला की कारण या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज आमच्या पत्रकारांचा संत महंतांच्या हातून आज जो आमचा यथोचित सत्कार होत आहे, त्याबद्दल आमचं खरोखरच या पत्रकाराचं भाग्य उदयाला आलं म्हणायला हरकत नाही। तर मित्र हो,
आज खरोखरच आपल्या पत्रकारामध्ये लई किती दिवसाने का म्हणा की आपण या मंदिरामध्ये आता हे पहिला सत्कार आहे आपला. आधी होतील काही राहतील, परंतु आज बाबांच्या हस्ते आपला जो सत्कार होत आहे, खरोखरच यापुढे आपला एवढा धीर गंभीर आणि एवढी बुद्धिमत्ता आपली चालाक्ष वाढणार आहे की आपण खरोखर समाजामध्ये गोरगरिबांच्या अडीअडचणीच्या बातम्या लिहिण्याचं धाडस आपल्यामध्ये येणार आहे. आणि आज आपल्या बापूंचा आशीर्वाद आपल्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला कुठेही भिण्याचं कारण नाही. तरी या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी माझे भाषण संपतो. श्री क्षेत्र कोंडलिंगेश्वर गडावर आज संपन्न होणाऱ्या या पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेले आहात. आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आदरणीय महंत विरागीदास महाराज, उपस्थित सर्व पत्रकार बंधू मित्रांनो, आजचा हा आनंदाचा सोहळा जे की काल 6 जानेवारीला दर्पणकार मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हा पत्रकार दिन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरा झाला. आपल्याही परिसरात, आपल्याही तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि खऱ्या अर्थानं आमचाही जागोजाग सत्कार झाला, आमचा सन्मान झाला. परंतु जिथे देव पाठीशी असतो त्या सत्काराला अतिशय महत्त्व असतं, कारण आपण देवाच्या दर्शनाला येतो आणि आज देवाने आपल्याला या ठिकाणी बोलून आपला सन्मान करावा, यापेक्षा पत्रकारांचं दुसरं कुठलं भाग्य नसेल असं मला वाटतं. मित्रांनो, त्या दिवशी बाबाजींनी मला संध्याकाळी फोन केला आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितलं की आपणही एक मोठा असा कार्यक्रम गडावर घेऊया. कोंडलिंगेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही नेहमीच येत असतो. आमच्या पत्रकारांनी जशी होईल तशी त्या पद्धतीनं लिखाणातून या मंदिराची जी काही गाथा आहे ती छापलेली आहे, छापण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. एक काळ बघितला तर या मंदिराला काय होतं, इथली वास्तू कशी होती ही सर्व आपल्याला जवळून आपण पाहिलेली आहे. आणि ज्या दिवशी परमपूज्य विरागीदास महाराज या ठिकाणी आले आणि या ठिकाणचं जे भाग्य उदय असा इथला जीर्णोद्धार झाला, हे स्थळ अजूनही काही लोकांना माहीतच नव्हतं. परंतु बाबाजी इथं आले आणि जेव्हा या मंदिराचा उद्धार व्हायला लागला, इथं सुशोभीकरण व्हायला लागलं, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसू लागल्या. असेल देवाजीच्याच मनात की बाबाजींना या ठिकाणी पाठवावं आणि या मंदिराचा उदो व्हावा आणि त्याच उद्देशातून हा उदो या ठिकाणी झाला. हे पंचक्रोशीतच नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये, इव्हन महाराष्ट्र आणि जवळपासच्या राज्यामध्ये देखील या मंदिराची चालेल. तत्पूर्वी एक सत्कार